नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कपास निरीक्षण पट्टी देखील म्हणतात तो कसा वापरायचा आणि त्याला वापरायचे फायदे कोणते यावर आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करूयात. तुमच्या कापूस पिकासाठी युरिया वापरण्याची वेळ आणि प्रमाण निर्धारित करण्यासाठी कपास निरीक्षण पट्टी वापरली जाते. तुमच्यासाठी हा व्हिडिओ वसंतराव नाईक, राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण आणि वनामती अंबुजा फाउंडेशन किंवा प्रिसिजन डेव्हलपमेंट यांनी सादर केला आहे. कपास निरीक्षण पट्टी ही एक टिकाऊ प्लास्टिकची पट्टी आहे जी फुटपट्टी सारखी दिसते. यात हिरव्या रंगाचे वेगवेगळ्या शेड्स मध्ये 6 पॅनल आहेत. कपास निरीक्षण पट्टीवरील हिरवे पॅनल तुम्हाला तुमच्या पराठीचे म्हणजे कापसाच्या रोपाचे नायट्रोजनचे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यास मदत करते. त्यानंतर तुम्ही पराठीला दाणेदार युरिया देण्याची योग्य वेळ आणि प्रमाण यावर निर्णय घेऊ शकता. कपास निरीक्षण पट्टी दाणेदार युरियासाठी डिझाइन केले आहे. कपास निरीक्षण पट्टीसह तुमच्या पराठीला म्हणजे कापसाच्या रोपाला शिफारस केलेले दाणेदार युरिया पासून तयार केलेले खत वापरा असे आम्ही आवाहन करतो. नायट्रोजन युरिया मध्ये असलेले पोषक तत्व आहे. हे पराठीच्या पानांचा आकार विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु अधिक नायट्रोजनचा वापर केल्यास केवळ उत्पादन खर्चात वाढच करत नाही तर फुले व बोंडे येण्यास उशीर होतो आणि कीड व तणांचा प्रादुर्भाव वाढून कापसाचे उत्पन्न कमी करते. युरियाचा जास्त वापर केल्यास खर्चात होणारी वाढ आणि उत्पन्नात घट यामुळे तुमचे कापूस लागवडीतील उत्पन्न कमी होऊ शकते. तसेच जास्त युरिया वापरल्याने जलप्रदूषण देखील होते. हे आपण पिण्यासाठी वापरत असलेल्या शेतांजवळील जलस्रोतांच्या गुणवत्तेला कमी करते आणि याचा नकारात्मक परिणाम मानवी आरोग्यावर होतो. शेवटी युरियाच्या कमी वापरामुळे कापसाचे उत्पन्नही कमी होईल. हे पानांच्या पिवळसरपणाच्या रूपात प्रकट होते आणि रोपांची वाढ मर्यादित करू शकते. त्यामुळे कापूस लागवडीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. तुम्ही युरियाचा वापर केल्याने तुम्हाला कापूस लागवडीतून तुमचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि तुमच्या कुटुंबाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल. युरिया वापरण्याची वेळ ते किती प्रमाणात वापरावे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या पराठीची म्हणजेच कापूस पिकाची पेरणी करताना आणि पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांपर्यंत कोणताही युरिया टाकू नका. पेरणीनंतर पहिल्या 20 ते 25 दिवसात पराठी आपली मुळे स्थापित करते आणि तिच्या पानांचा आकार वेगाने वाढत नाही. या काळात तुम्ही वापरत असलेला कोणताही युरिया बहुतेक वायाच जाईल आणि कापूस पिकाच्या उत्पन्नात फायदा होणार नाही. त्यामुळे पेरणी करताना आणि पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांपर्यंत युरियाचा वापर करू नये. कापसाच्या पेरणीनंतर सुमारे 20 ते 25 दिवसांनी पहिल्यांदा कपास निरीक्षण पट्टी वापरा आणि किती दाणेदार युरिया वापरायचा हे ठरवा. जेव्हा तुमच्या पराठीला पहिल्यांदा फुले येतात तेव्हा तुम्ही LCC चा पुन्हा वापर करून बाकीच्या हंगामात तुमच्या पराठीला किती दाणेदार युरियाची गरज आहे याचे मूल्यांकन करू शकता. आता कापसाच्या पानांचा रंग तक्ता कसा वापरायचा याच्या पायऱ्या समजावून घेऊ. ही एक अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला कपास निरीक्षण पट्टीचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्याकरता दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या एकूण पराठी असणाऱ्या शेतांमधून 10 निरोगी पराठ्यांची निवड करावी लागेल आणि पुढील स्टेप्सची पुनरावृत्ती करावी लागेल. प्रथम एक पूर्ण निरोगी हिरवी पराठी आणि तिच्या शेंड्यावर एक पूर्ण विकसित आणि निरोगी पान निवडा. निवडलेले पान रोपाच्या वरच्या भागापासून पूर्ण विकसित टिप असलेले असेल. निवडलेल्या पराठीच्या पानांना कोणत्याही कीड किंवा रोगांमुळे नुकसान झालेले नसले पाहिजे आणि कोणत्याही पोषक तत्वांचा आणि ओलाव्याचा अभाव नसावा. निवडलेल्या पानासोबत कपास निरीक्षण पट्टी कोणते कलर पॅनल सर्वोत्कृष्ट मॅच होते हे पाहण्यासाठी प्रत्येक पानाच्या कलरची कपास निरीक्षण पट्टीवरील बोर्डाशी तुलना करा. पॅनल नंबर नोट करा. तुमच्या पराठीच्या पानांशी कॉटन लीफ कलर मॅच करताना ते थेट सूर्यप्रकाशाखाली नसणे फार महत्वाचे आहे. कपास निरीक्षण पट्टी आणि निवडलेल्या पानांना जवळ जवळ धरा आणि त्यांना सूर्यापासून सावली द्या आणि हे तुमच्या शरीराच्या मदतीने करा. एकदा शेडेड झाल्यावर निवडलेल्या पानांशी सर्वात अधिक मॅच होणारा कपास निरीक्षण पट्टीचा पॅनल नंबर लक्षात ठेवा. मला असे वाटते की या पानासाठी पॅनल नंबर 4.5 सर्वात अधिक मॅच होतो. तुमच्या शेतातल्या कोणत्याही भागातील निवडलेल्या एकूण 10 पराठीच्या रोपांवर या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. 10 पेक्षा कमी पराठीची रोपे किंवा पराठीची रोपे जी एकमेकांच्या खूप जवळ आहेत त्यांची चाचणी करू नका, कारण त्यामुळे तुमच्या पिकाला लागणाऱ्या दाणेदार युरियाचे मूल्यांकन चुकीचे होऊ शकते. प्रत्येक कलर नंबरवर टिक असलेल्या नंबरची संख्या मोजा आणि जास्तीत जास्त टिक असलेला नंबर निवडा. उदाहरणार्थ
जर तुम्हाला 10 पानांपैकी 3 वेळा, 4 वेळा आणि 3 वेळा नंबर मिळाला तर तुम्हाला पॅनल नंबर 4 वापरणे आवश्यक आहे, जो की बहुतेक वेळा येतोच आणि हे दर्शवते की तुम्हाला तुमच्या पिकाला किती दाणेदार युरिया वापरायचा। एकदा का तुम्हाला तुमच्या शेतातला कपास निरीक्षण पट्टी कलर पॅनल सापडला की तुम्ही तुमच्या कापूस पिकवणाऱ्या जमिनीची प्रति एकर कापसाच्या पिकाला किती दाणेदार युरिया वापरावा हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही पूरक सामग्रीमधील चार्टचा वापर करू शकता। आमच्या उदाहरणात 4.5 हे सर्वात जास्त वेळा आढळणारे कपास निरीक्षण पट्टी कलर पॅनल होते। तुम्ही खतांच्या शिफारशीसह चार्ट पुनरावलोकन कराल आणि कापसाच्या प्लॉटला प्रति एकर 20 किलो दाणेदार युरिया लावाल। कपास निरीक्षण पट्टीचे पटल 5 किंवा 6 असल्यास कोणतेही युरिया दाणेदार किंवा द्रव वापरू नका। या उदाहरणात माझी सर्वात जास्त वारंवारता जुळणारे पॅनल मूल्य 4 असल्याने मला माझ्या कापूस प्लॉटसाठी प्रति एकर 35 किलो युरिया वापरण्याची आवश्यकता आहे। हे निर्धारित करण्यासाठी मी कपास निरीक्षण पट्टीवरील या तक्त्यांचा संदर्भ घेऊ शकते। यासाठी वैयक्तिकरित्या या चरणांची पुनरावृत्ती करा। तुमचा प्रत्येक कापूस पिकवणारा प्लॉट तुमच्याकडे एकापेक्षा जास्त असल्यास